आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा एकदा छापेमारी केली आहे। मुश्रीफांच्या कागल येथील घरी सकाळपासूनच ही छापेमारी सुरू असून सकाळी 7च्या सुमारास ईडीचे 4 ते 5 अधिकारी मुश्रीफांच्या घरी पोहोचले। त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू असून घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जाते। आणि या छापेमारीनंतर मोठ्या संख्येने मुश्रीफ समर्थक घराबाहेर जमले। यावेळी समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे। तर आक्रमक कार्यकर्त्यांनी ईडी कारवाई विरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली तसं या देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही तमाम कार्यकर्ते आमच्या प्राणाची बाजी लागली तरी आम्ही कमी पडणार नाही। त्यामुळे भाजपवाल्यांना सांगणं आहे, तुम्ही नको त्या स्वप्नात राहू नका, एवढंच त्यांना सांगणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तरी दृश्य आपण पाहतोय, कागल इथली दृश्य आहेत। हसन मुश्रीफांच्या घराबाहेर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली होती। पोलीस देखील या ठिकाणी होते। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठिय्या या ठिकाणी केलं। तर नाना पटोले यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली, पाहूयात। जनतेला उत्तर द्यायला आता जागा नाही म्हणून विरोधकांवर या पद्धतीच्या कारवाया करायच्या आणि एक प्रकारे विषयाला डायव्हर्ट करायचा हा जो प्रकार भाजपने चालू केलेला आहे हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक अशी व्यवस्था निर्माण करण्याचं भाजप प्रयत्न करते आहे। खोटे आरोप करून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे आणि हेच एक प्रकारचं लोकशाही व्यवस्था संपवण्याचं काम केंद्रातल्या मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशात होते आहे असं चित्र आपण पाहतोय। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील प्रतिक्रिया ऐकूया, ते काय म्हणतात। आयटी, ईडी सगळ्या एजन्सी एका व्यक्तीच्या विरोधात सातत्याने पाठवणे, त्यांना एकदा नाही तर अनेक वेळा घरावर धाडी टाकणे आणि प्रत्येक अशा राजकीय विरोधी माणसाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे, धक्कादायक आहे। अशा पद्धतीने पूर्वी कधीही अनुभव आलेला नव्हता। त्या घरावर ज्या व्यवस्थेवर एकदा धाड टाकलेली आहे आणि सगळं तुम्ही तपासून गेलेला आहात, त्यात तुम्ही वारंवार धाड टाकून त्या व्यक्तीला बदनाम करण्याचं आणि दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय असा त्याचा अर्थ आहे। आणि त्यामुळं लोकांनाही आता या बाबतीत लक्षात आलेलं आहे की निरपराध कोणताही चूक नसताना त्या माणसाच्या मागे धाडी लावायच्या, त्याच्यावर सातत्याने त्याला टॉर्चर करायचं। काल आता हायकोर्टाने देखील त्यांना दिलासा देताना जे वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर या देशात काय चाललेलं आहे हे पुन्हा एकदा लोकांच्या समोर नजरेत येत आहे। लोक फार समजूतदार असतात, लोकांनाही कळतं काय चाललंय, कोण कशाचा गैरवापर करताय। एखाद्याच्या हातात सत्ता गेली की किती त्याचा गैरवापर व्हावा याचं उदाहरण वारंवार अलीकडच्या काळात पाहायला मिळतंय। तर या संपूर्ण प्रक्रिया आपण बोलणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होतीये, पुन्हा एकदा घरावर छापेमारी ईडीकडनं केली जाते, तर घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी सुरू आहे। पोलीस आणि समर्थकांमध्ये वाद सुद्धा झालेले पाहायला मिळाले। सध्या काय परिस्थिती आहे? सकाळपासूनच आहे ते हसन मुश्रीफ यांच्या घराचं सर्च ऑपरेशन ईडीकडून सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की 1.5 महिन्यातली ही दुसरी कारवाई आहे ती ईडीच्या वतीने करण्यात येते। त्यांच्या घरावरती सकाळी अधिकारी दाखल झाले आणि त्याने अचानकपणे ही तपासणी सुरू केली। जसजशी कार्यकर्त्यांना ही माहिती समजत गेली तसतसे मुश्रीफांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात कागलमध्ये त्यांच्या घराच्या जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती दिसून येते। पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी कडक बंदोबस्त आहे ते पोलिसांनी नेमलेले आहेत, सज्ज झालेले आहेत। मात्र एकूणच पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ आणि त्यांचे मुलं
यांच्याशी आम्ही यावेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क सध्या होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे मुश्रीफ कुटुंबियांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया या संदर्भातली येताना दिसून येत नाही. मात्र काही वेळापूर्वीच त्यांच्या पत्नी आहेत ते माध्यमांच्या समोर आल्या होत्या आणि त्यांनी उद्विग्न अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. वारंवार छापे टाकण्याऐवजी आम्हाला एकदा गोळ्या घालून ठार करा अशा पद्धतीची ही उद्विग्न प्रतिक्रिया होती आणि याच पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत ते संतप्त कार्यकर्त्यांच्याकडून पाहायला मिळतात. मात्र सध्या कागलमध्ये ही छापेमारी सुरूच आहे. सकाळपासून जे छापासत्र सुरू आहे तसे त्याच पद्धतीचे अधिकारी अद्यापही ही सगळी तपासणी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र एकूणच दुसऱ्या बाजूला तणावाची परिस्थिती आहे ते कागलमध्ये दिसून येत. त्यांनी मोठ्या प्रमाणात आहे ते मुश्रीफ समर्थक कागलमध्ये ठाण मांडून बसलेले. त्यांनी सध्या या ठिकाणी कडक बंदोबस्त सुद्धा या सगळ्या पातळीवरती आहे ते तैनात करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर, आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतो थेट दृश्य ही आहे जिथं अजूनही संतप्त कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ज्यांना शांत करण्याचं काम पोलीस करतायत. मात्र परिस्थिती जी आहे ती काही हाताळली जात नाहीये किंवा नियंत्रणात येत नाही असंच दिसतंय सध्याच्या या दृश्यांवरनं. नक्कीच रोज मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते कारण वारंवार आहे ते ईडीचे छापे हसन मुश्रीफ यांच्या घरावरती होताना पाहायला मिळतात आणि ज्यावेळी हसन मुश्रीफ यांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्या त्यावेळी राजकीय द्वेषातून हे सगळे छापासत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि समर्थक सुद्धा हाच आरोप घेऊन आहे ते बसलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच या छापासत्राच्या बाबतच्या इथे संतप्त प्रतिक्रिया सगळ्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्यामुळे आज सुद्धा सकाळी ईडीचे पथक आहे ते त्यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती मिळतात. हजारोंच्या संख्येने आहे ते कार्यकर्ते सध्या त्यांच्या घराच्या समोर जमायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांच्या भावना त्या संतप्तपणे व्यक्त करताना पाहायला मिळतात. मात्र या सगळ्याचा उद्रेक कुठंतरी होऊ नये यासाठी पोलीस मात्र या ठिकाणी संयमानं परिस्थिती ही सगळी हाताळताना पाहायला मिळतात. कडक असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेले समजूत आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांची काढली जाते. मात्र एकूणच या ठिकाणची परिस्थिती सध्या ही तणावपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आता ईडीचं पथक या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी किती तास तपासणी करणार आणि ईडीच्या हाती काय लागणार हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, तिथल्या परिस्थितीचा आढावा तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर आपण पाहतोय राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं पुन्हा एकदा छापेमारी केलेली आहे. मुश्रीफांच्या कागल येथील घरी सकाळपासून ही छापेमारी सुरू असून सकाळी 7च्या सुमारास ईडीचे 4 ते 5 अधिकारी मुश्रीफांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली. ही तपासणी अद्यापही सुरू आहे. त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू असून घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आलाय. तर मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. तर या छापेमारीनंतर मोठ्या संख्येनं मुश्रीफ समर्थक घराबाहेर जमले. यावेळी समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे. आत्ताची थेट दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी अजूनही हे संतप्त समर्थक या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर कार्यकर्ते आक्रमक होऊन ईडी कारवाई विरोधात घोषणाबाजी करतायत. ठिय्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर प्रसारमाध्यमांची गर्दी, समर्थकांची गर्दी आणि त्यात पोलिसांना या सगळ्या संतप्त समर्थकांना शांत करण्याचे एक आव्हान आणि एकीकडे ईडीची कारवाई अशी सगळी दृश्य आपण ही कागलमधली पाहतोय हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेरची. हसन मुश्रीफांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होतीये कारण आज पुन्हा दुसऱ्यांदा त्यांच्या घरावर सकाळपासून छापेमारी सुरू झालेली आहे. सकाळी 7च्या सुमारास ईडीचे 4 ते 5 अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केलेली आहे. तर दुसरी दृश्य घराबाहेरची जिथं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होतीये. तर या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. एक तर ईडीची कारवाई पुन्हा एकदा विरोधी पक्षावर होते याचं मला आश्चर्य वाटत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ईडी आणि CBIने, मी पार्लमेंटमध्ये ही गोष्ट बोलले की अनिल देशमुखांच्या कुटुंबावर 109 वेळा, म्हणजे हा एक खरं तर विक्रमच आहे ईडी आणि CBIचा की त्यांनी 109 वेळा एकाच कुटुंबावर रेड केलेली आहे. आणि TV वर किंवा वर्तमानपत्रातलाच डेटा सांगतो की एक RTI कोणीतरी केलं होतं. त्याच्यात असं स्पष्ट झालेलं आहे की पूर्णपणे ह्या देशात 95% लोक जी आहेत
ही विरोधी पक्षावरच कारवाई झालेली आहे आणि अनेक लोक ज्यांच्यावर कारवाई आधी झाल्या होत्या ते जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेले तेव्हा त्या कारवाया थांबलेल्या आहेत. हा डेटा आहे, म्हणजे हा सगळ्याचा डेटाही मी तुम्हाला देऊ शकते. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की राजकीय ॲक्शन्स आणि राजकीय बदला घेण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी जर ईडी आणि CBIचा गैरवापर केला असेल तर दुर्दैव आहे, कारण का ईडी आणि CBI ह्या खूप महत्त्वाच्या देशाच्या संस्था आहेत. तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी 4 तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली असून साई रिसॉर्ट प्रकरणी ही अटक आहे. तर ही पहिलीच अटक आहे आणि थोड्याच वेळात कदम यांना रिमांडसाठी विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांची मेडिकल तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता. तर या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीनं गुन्हा दाखल केलेला होता. तर सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्ती आहेत. सदानंद कदम यांना ईडीकडून अटक झालेली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ही अटक करण्यात आलेली आहे. तर यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया. खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी तो मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली. याचा अर्थ काय? या कारवाया ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाया. सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहेत. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. आणि आता बातमी आहे मुंबईमध्ये आचार्य पदप्रदान महामहोत्सव महालक्ष्मी रेसकोर्स इथं सुरू आहे. तर जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या कार्यक्रमाला जैन समाज हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहेत. आणि या बातमीच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज18 लोकमत. तर पहा फक्त न्यूज18 लोकमत. आणि आम्ही नवीन बुलेटिन घेऊन आलोय ते म्हणजे महाराष्ट्र अनलिमिटेड. बातम्यांचा ओघ असा सुरू राहील.